टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। शांततेमध्ये खरं तर पार पडले काय भावना? हे बघा, एक तुम्ही समजून घ्या की कर्जत ही अतिशय पवित्र भूमी आहे। संत श्री गोदर महाराजांच्या विचाराने पावन झालेली भूमी आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म या भूमीत झालाय। संत गीते बाबा, संत सीताराम बाबा, तसंच राशींची आई व सिद्धटेकचे गणराया आणि योगायोग बघा की जगद्गुरु श्री तुकोबा रायांचे पवित्र पादुका सुद्धा आज कर्जतमध्ये आहे आणि महाराष्ट्र केसरी सुद्धा आहे। ते म्हणजे शक्ती भक्तीचं प्रतीक आपल्याला इथं बघायला मिळालं आणि इतकी शांततेत झाली, पारदर्शक पद्धतीने झाली, कुठेही कुठला वाद झाला नाही। आणि इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडलं असेल की जेव्हा महाराष्ट्र केसरीची फायनल झाली तेव्हा तिथं दादा शेळके हे विजेते झाले, महाराष्ट्र केसरी झाले आणि पृथ्वीराज पाटील हे उपमहाराष्ट्र केसरी झाले आणि पृथ्वीराज पाटलांनी शेळक्यांना आपल्या खांद्यावर घेतलं। ही जी खेळाडू वृत्ती आहे हीच आमच्यासाठी आणि सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे आणि या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी जी आपण घेतली ती खेळाडू वृत्ती इथं आपल्या सर्वांना बघायला मिळाली। आशा करूया की ही वृत्ती बघितल्यानंतर इतरही लोकांना यातून काय गोष्टी कळेल आणि खास करून राजकारण करणाऱ्या लोकांना सुद्धा या बाबतीत काय कळेल की खेळाडू वृत्ती हे असणं जास्त महत्त्वाचं आहे आणि खालच्या लेवलचं राजकारण करणं योग्य नाही। शरद पवार साहेबांनी म्हटलंय की आता नवीन पिढीच्या हातात आम्हाला हे सगळे पुढचे कार्य द्यायचे, कुठेतरी सूचक वक्तव्य केलंय। आपल्याकडे पण असं काही नाही, याच्यामध्ये पवार साहेब सांगण्याचा प्रयत्न करत होते की जे नवीन पैलवान आहेत, ज्यांनी महाराष्ट्र केसरी खेळलेली आहे, हिंद केसरी खेळलेली आहे, नाहीतर कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक इतर पैलवानांना ते ट्रेनिंग देत आहेत, अशा पैलवानांना, अशा मान्यवरांना विश्वासात घेऊन उद्या जाऊन या सर्व वडीलधारांच्या मार्गदर्शनाखाली संघटना योग्य पद्धतीने चालवली गेली पाहिजे अशी भूमिका या आदरणीय पवार साहेबांची होती आणि नक्कीच पैलवान सुद्धा या भूमिकेला स्वागत करतील। एक तर त्यांचा व्यक्तिगत कार्यक्रम होता, RSSचा कार्यक्रम होता, अनेक वर्षानंतर कदाचित पहिल्यांदाच प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर ते आले होते। तो त्यांचा व्यक्तिगत विषय असल्यामुळे याच्यात मला जास्त काय बोलता येणार नाही। फक्त एक गोष्ट जाणवते की सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र भाजपकडनं कुठला तरी वेगळा निर्णय घेतला जाईल काय, केंद्र लेवलला RSS कडनं सुद्धा वेगळा काय निर्णय घेतला जाईल का, असं कुठेतरी आता चर्चा लोकांमध्ये सुरू आहे आणि तो जो कुठला निर्णय असेल तो फार मोठा या देशासाठी निर्णय ठरू शकतो त्यांच्या पार्टीकडनं, कारण त्यांची सत्ता या राज्यात आहे। पण बघूया, सप्टेंबरपर्यंत थांबूया आणि काय होतं ते बघावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।